दक्षिण काशी असलेल्या पैठण शहरामध्ये श्रीकृष्ण दूध डेअरी नावाने दूध डेअरी सुरू झालेली आहे। या दूध डेअरीचे मुख्य संचालक दशरथ गिरधारी आपल्यासोबत आहेत। गिरधारी साहेब, आपण दूध डेअरी कधी सुरू केली? नमस्कार, माझं नाव आहे दशरथ गिरधारी। आपण जे आहे जुना नगर रोड या रोडावरती एक श्रीकृष्ण दूध डेअरी म्हणून हे आपण ओपन केलेले आहे। आपण हे ओपन करून आत्ताच 2 महिने झालेले आहे। हे ओपन करून आपल्याकडे जे आहे म्हशीचे दूध, गाईचे दूध व श्रीखंड, पनीर हे जे दुधाचे जे पदार्थ आहे ते आपल्याकडे सर्व मिळतात। गावरान तूप ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे। बरं, आपण दुधाचं संकलन कसं करता? दुधाचं संकलन जे आहे आपण जे आहे शेतकरी जे आहे आपले शेतकरी बांधव जे आपल्याकडे म्हशीचं दूध, गाईचं दूध हे आपल्याकडे आणून देतात। आपण जे आहे ते फॅटवर म्हणजे आपल्याकडे फॅट आहे, फॅट मशीनद्वारे आपण त्यांचं दूध घेतो आणि ते दूध आपण जे आहे ते ग्राहकांना सेल करतो। म्हणजे त्याचा दर कसा ठरवतात? त्यांचा दर जो आहे तो फॅटवर असतो। जे शेतकऱ्याकडून दूध घेतलं आपण ते जिथे फॅट लागतील ते फॅटच्या हिशोबाने त्यांना जो दर ठरवला जातो आणि त्या दराच्या हिशोबाने आपण कस्टमरला दूध देतो। असं ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? एकदम चांगला आहे। आपल्या 2 महिन्यामध्ये आपला सेल चांगला चालू झालेला आहे। आपल्याला कस्टमरचाही प्रतिसाद खूप चांगला येतो आहे। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण नगरीत श्रीकृष्ण दूध डेअरी नुकतीच सुरू झाली आहे। या दूध डेअरीचे मुख्य संचालक पंकज कोराणे आपल्यासोबत आहेत। कोराणे साहेब, आपण दूध डेअरी सुरू केली, या अनुषंगानं आपण दूध कुठून आणता आणि दुधाचं वितरण कसं करता या संदर्भात थोडक्यात सांगा। दूध आपण शेतकरी आहेत, शेतकरी वर्ग जो आहे आसपासचा खेड्यामधला आणि गवळी वर्ग जो आहे त्यांच्याकडून आपण दूध घेतो आणि आपल्याकडं दूध संकलनासाठी फॅट मशीन आहे। त्या फॅट मशीनवर आपण ते फॅट मोजून त्यांच्याकडून दूध घेतो, त्याप्रमाणे त्यांना दर देतो दुधाचे आणि त्याप्रमाणे आम्ही विक्रीसाठी दर आम्ही ठरवतो आणि दूध म्हणजे गवळी किंवा शेतकरी यांच्याकडून आपण दूध घेता, त्याचं जे फॅट आहे त्या फॅटावरून त्या दुधाची दर प्रणाली आपण ठरवता आणि त्या हिशोबानं विकतात। तर आपल्याकडं सध्या दुग्धजन्य कुठले कुठले पदार्थ उपलब्ध आहेत? तर आपल्याकडं शुद्ध दूध आहे, त्याच्यामध्ये गाईचं आणि म्हशीचं आपण वेगवेगळं ठेवतो सेपरेट। तर आपल्याकडं सेपरेट म्हणजे गीर गाईचं दूध आपण ठेवतो सेपरेट शुद्ध लोकांना भेटण्यासाठी। त्याच्यानंतर बाकी दुधाचं पनीर आहे आपल्याकडं, मलाई पनीर आहे चांगल्या दर्जाचं एकदम। त्यानंतर गावरान तूप आहे, गाईचं म्हशीचं ते पण सेपरेट आहे वेगवेगळं। तर या व्यतिरिक्त आपण कंपनीचं जे दूध असतं किंवा तूप असतं ते सुद्धा ठेवतोय का? हा, कंपनीचं म्हटलं तर आपल्याकडं ज्या मार्केटमध्ये ज्या कंपन्या चितळे आलं, अमूल आलं, नंतर बालाजी आलं, ह्या सगळ्या व्हरायटीज आम्ही ठेवलेल्या आहे विक्रीसाठी। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।